ओके. नमस्कार. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे स्टार्टअप कोहोर्ट्स बद्दल थोडंफार आणखी आपण पुढे हे करूयात. तर आपण आतापर्यंत जे 4 स्टार्टअप कोहोर्ट रन केले त्याच्यामध्ये आपण 175 स्टार्टअप्सला जे मेंटॉरिंग केलं त्यातले 2 स्टार्टअप आपल्याबरोबर आज ऑनलाईन आहेत आणि ते त्यांचे मनोगत व्यक्त करतील. तर मी प्रथम आपला सौरभ मंगरुळकर आणि राखी यांना सांगतो की त्यांना जीएमजी कोहोर्ट कधी जॉईन केला, त्यांना कसा फायदा झाला त्याबद्दल. तर सौरभ. येस सर. हॅलो. हाय राखी. हॅलो सर. नमस्कार सगळ्यांना. आय एम राखी दिस साइड. इवन सौरभ माय को फाउंडर इज हिअर. हॅलो, नमस्कार सगळे. सो फर्स्ट ऑफ ऑल गरजे मराठी ऑर्गनायझेशनला 10 इयर्सची हार्दिक शुभेच्छा. आणि ओव्हरऑल आम्ही जेव्हा स्टुडंट्स होतो तेव्हा आम्ही आमचं स्टार्टअप स्टार्ट केलं वेन वी वर पार्ट ऑफ गरजे मराठीचं स्टार्टअप कोहोर्ट. अँड ऑनेस्टली आम्हाला खूप जास्त इट हॅज बीन अ फॅमिली फॉर अस. सो आम्ही आता मागचे 5 वर्ष झाले स्टार्टअप बिल्ड करतोय. तर जेव्हा आम्ही इनिशियली चालू केलं तर वी हॅड ॲक्सेस टू मेंटर जे सिंगापोर, US इकडनं आम्हाला हेल्प, सपोर्ट, गाईड आणि मेंटरशिप देत होते. रोज सकाळी आम्ही 6-7 वाजता उठायचो कारण की त्यांची संध्याकाळ असायची. सो सगळे मेंटर्स आम्हाला हेल्प करायचे. अँड जेव्हा आम्ही कंपनी चालू केली त्याच्या फक्त मेंटरशिप आणि गायडन्सच्या 3 महिन्यात आम्ही शार्क टँक इंडियामध्ये पिच केलं आणि आम्हाला फंडिंग मिळाली इन्व्हेस्टर्सकडनं. सेकंड, आम्ही खूप सगळ्या कम्युनिटी जॉईन केल्या. टाय झालं, नॅस्कॉम झालं आणि खूप कम्युनिटीजचे पार्ट होतो आम्ही. बट हायलाईट होतं की आपले लोक खरंच जास्त सपोर्टिव्ह आहेत आणि जेव्हा एंटरप्रेन्योर्स अक्रॉस द वर्ल्ड महाराष्ट्राचे एकत्र येतात आम्हाला खूप जास्त सपोर्ट दिला. जेव्हा आम्ही चालू केलेली कंपनी आम्ही ऑलमोस्ट महिन्याचे 10,000 20,000 रुपये कमवायचो ॲज अ बिझनेस. आणि लास्ट मंथ आम्ही 1 करोड महिन्याचा रेव्हेन्यू क्लॉक केला, हायेस्ट दॅट वी वर एबल टू गेट. अँड आमच्या कंपनीमध्ये नॉर्मली सगळे प्रोग्राम्स असतात त्याच्यामध्ये कसे लोक फक्त गायडन्स देतात, मेंटरशिप देतात. बट पीपल हिअर गरजे मराठीचे सगळे जे मेंबर्स आहेत दे ॲक्च्युली इन्व्हेस्टेड इन द कंपनी. सो राईट फ्रॉम नरेंद्र काळे सर टू ऑलमोस्ट 10 ते 15 लोक गरजे मराठीचे दे बिकेम इन्व्हेस्टर्स इन द कंपनी. अँड दे शोड की आम्ही फक्त तुम्हाला सपोर्ट नाही, विथ मनी वी आर सपोर्टिंग यू. अँड ॲज अ रिझल्ट वी वर एबल टू ग्रो दिस फास्ट ग्लोबली. आणि गरजे मराठीमुळे आम्हाला यूएसचा एक्सपोजर मिळाला. सो फॉर द फर्स्ट टाइम आम्ही यूएसमध्ये गेलो इव्हेंटसाठी अँड वी वर एबल टू रेज मोर दॅन 3 ते 4 करोड रुपये ओनली फॉर आवर स्टार्टअप. सो राईट फ्रॉम गायडन्स टू फंडिंग टू मेंटरशिप. अँड द बेस्ट पार्ट इज इवन टुडे सगळे इन्व्हेस्टर्स आणि मेंटर्स आमच्याशी कनेक्ट करतात, सांगतात की कुठे आम्ही चूक करतोय, खूप जास्त रागवतात. सो ऑल्दो आम्ही खूप चांगली सक्सेस अचीव केली इन द लास्ट 2-3 मंथ्स, पण 1 आठवडा अगोदरच आम्हाला खूप रागवणे पण बसले अबाउट मिस्टेक्स दॅट वी वर डुईंग इन द बिझनेस फ्रॉम मेंटर्स फ्रॉम गरजे मराठी. सो दॅट हॅज बीन द बिगेस्ट सपोर्ट फॉर अस. अँड इट हॅज बीन आम्हाला ॲक्च्युअलमध्ये रोजच्या रोज गायडन्स मिळते. अँड ओनली रिझन दॅट वी बीन एबल टू build this company for so long is the constant support of Garje Marathi and community. So thank you so much, sir. विजय जी अनम्यूट. Thank you, Saurabh and Rakhi. We also have Krunal Jagtap from Hub Biomass. Krunal, are you there online? नमस्कार सर. माझं नाव कृणाल जगताप. सर्वप्रथम सर्वांना आपल्या 10 वर्ष पूर्तीचं खूप खूप अभिनंदन. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मरकळ या पुण्यातील कृणाल तुझा व्हॉइस हे झालाय. I think he has logged out. I think he's in a car or something. So we can carry on. कृणाल. ओके. विजयजी तुम्ही कृणाल विषयी सांगा, आपण कॅरी ऑन करूया. ओके.
Krunal, basically, he is creating a startup which is Hab Biomass, which is into the environment sustainability. आणि त्यांनी हे एक डिव्हाइस बनवलेलं आहे जिच्या थ्रू जे आपलं वेस्ट मटेरियल असतं ते वेस्ट कन्वर्ट करतात ते बायोमासमध्ये अँड दे आर सेलिंग दॅट ॲज अ दिस थिंग. दे ऑल्सो गेट कार्बन क्रेडिट्स. तर तो खूपच त्यांनी चांगलं केलेलं आहे. आपला अजून एक स्टार्टअप आहे ज्याला आपण टाइम कमी असल्यामुळे त्यात त्यांनी 5 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. जर का आपण असेल तर तो रन करू शकतो किंवा नाहीतर अनिरुद्ध जोशी म्हणून आपले एक अत्री इनोव्हेशन याचे आहेत. त्यांनी नाडी तरंगिणी याच्याबद्दल एक डिव्हाइस बनवलेला आहे नाडीच्या थ्रू सगळं डायग्नोसिस बद्दल आणि त्याच्याबद्दल. तर तो पण एक आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्ड, तो आपण व्हिडिओ रेकॉर्ड रन करूयात तेवढ्या वेळात. अत्री. नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध जोशी. क्विक बॅकग्राऊंड, मुंबई युनिव्हर्सिटीतनं मी कम्प्युटर सायन्समधनं इंजिनिअरिंग केलं आणि IIT बॉम्बेतनं मी PhD केलंय आणि आता पुण्यामध्ये अत्रे इनोव्हेशन्स नावाची स्टार्टअप चालवतो. हा सगळा प्रवास मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा माझे ऍक्च्युली वडील आजारी पडले होते आणि त्यांनी आयुर्वेदातनं ट्रीटमेंट घेतली, योग्य निदान झालं आणि ते नाडी परीक्षण झालं. सो वी गॉट क्युरियस आणि त्याचं मी एक डिव्हाइस बनवलंय की जे नाडी रेकॉर्ड करून त्याच्यातून रिपोर्ट्स देतं. जवळजवळ जगभरात जवळजवळ 2000 वैद्य वापरतायत, मोर दॅन 6 लाख पेशंट्स झालेत अँड सो ऑन. हा प्रवास आता चालूच आहे आणि प्रवास आता पुढे अशा दिशेने चालू आहे की वी आर क्रिएटिंग द मोस्ट पर्सनलाइज्ड अँड प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मॉनिटर. लॅब लेवलला आहे, एक वेअरेबल बनवतोय, होम केअर युनिट बनवतोय अँड सो ऑन, विच इज बेस्ड ऑन डेटा सायन्स ड्रिव्हन आयुर्वेद. गरजे मराठीशी मी एक 3.5-4 वर्षापूर्वी एका मित्राने मला माधव दापकेंची ओळख करून दिली होती आणि तेव्हा मी आफ्टर कोविड माझी स्टार्टअप रिस्टार्ट करत होतो आणि त्यांच्याशी गप्पा मारता गरजे मराठीची ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही आणि मी स्टार्टअप कोहोर्ट जॉईन केला आणि तिकडनं खूपच छान मदत झाली. तो जो कोर्स होता त्याच्यातलं सिस्टमॅटिक, त्याच्यातले लेक्चर्स, त्यातला येणारा होमवर्क, त्याच्यातनं बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या. 1-on-1 मेंटर माझे संजय भंडारी सर होते आणि काय करायचं असतं, स्पेशली काय करायचं नसतं वेगवेगळ्या ठिकाणी, त्यात त्यांची खूपच मदत झाली. एक मेंटॉर पासून झालेला प्रवास आता मित्रत्वापर्यंत पोहोचलेला आहे आणि आम्ही वरचेवर गप्पा मारतो, भेटतो देखील. ते अमेरिकेत असतात, मी भारतात असतो, पण ते जेव्हा इथे येतात किंवा मी तिकडे जातो, आम्ही ऑनलाईन भेटतो आणि त्या फीडबॅक लूप खूपच मदत होते. म्हणजे तो फक्त कोहोर्ट परता प्रवास नाहीये, बियॉन्ड प्रवास आहे आणि फक्त त्या कोहोर्ट पुरतं नव्हतं, जगभरातल्या इतक्या लोकांशी ओळख झाली, मराठी बिझनेसमॅन बियॉन्ड. त्याचा खूपच फायदा झाला. म्हणजे बिझनेसमध्ये तर झालाच, पण ओव्हरऑल पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा त्याचा खूप उपयोग झाला. जेव्हा आमची फंडिंग राऊंड चालू होती तेव्हा आनंद सागरांकडनं काही 2-3 कनेक्ट्स मिळाले होते आणि त्याच्यातनं आम्हाला पुढचे ऑलमोस्ट 5 कोटी रुपये मिळाले. बियॉन्ड फंडिंग 3 ऍडवायझर्स देखील मिळाले. माझ्यासाठी ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण त्यामुळे कंपनीचा वेग आणि त्याच्यातनं होणारा व्यवस्थित मार्ग हे दोन्ही खूपच चांगल्या पद्धतीने त्यातनं मिळालं. म्हणजे दॅट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन आय थिंक आय गॉट फ्रॉम गरजे मराठी सो फार. ऑफकोर्स प्रवास चालूच आहे आणि खूप दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला माझा कोफाउंडर मिळाला. सो त्याच कोहोर्टमध्ये अक्षय अडमुठे, जो त्याची कंपनी रिप्रेझेंट करत होता. मी वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये, गरजे मराठीच्या लेक्चर्समध्ये आणि अदरवाईज पण भेटत होतो. समसुखी समदुःखी असं म्हणायला हरकत नाही, गप्पा मारायचो. आणि वन फाईन डे एका इव्हेंटमध्ये त्याने सांगितलं की तो त्याच्या कंपनीतनं बाहेर पडायचा विचार करतोय आणि आमच्या गप्पांमधनं असं निघालं की वाय डोंट वी वर्क टुगेदर. सो ही जॉईन्ड अत्रे इनोव्हेशन्स अबाउट अ इयर अगो आणि खूपच कॉन्ट्रीब्युशन म्हणजे बिझनेस साईडचं आहे, स्वतः CA आणि ती ओळख फारच महत्वाची ठरली. सो जस्ट टू समराईज, कनेक्शन्स, जगभरातले कनेक्शन्स, फंडिंग मध्ये मदत,
तो कोहोर्ट, काही मेंटॉरशिप्स, काही वन ऑन वन. आम्ही आता जर्मनीमध्ये सबसिडी चालू केली तेव्हा देखील तिथले कनेक्शन्स, तिथे असणारे आपले गरजे मराठीची लोक खूपच मदत होते. म्हणजे मला वाटतं की सगळ्याच मायारक्या होतकरू थोड्या पुढे गेलेल्या सगळ्यांनाच असं जोडून हा मोठा ग्रुप तयार झालेला आहे. आणि जे स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे, आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये काही कॉन्ट्रीब्युशन करू शकतो का, मला वाटतं की सगळे मिळून आपण हे नक्कीच करू शकू. आम्ही आता या स्टेजला आहोत की नेक्स्ट फंडिंग राऊंड आमची 15 कोटीची चालली आहे. जर्मनीत सबसिडरी आहे. बियॉन्ड आपण जातोय. वेअरेबल्स तयार करतोय. आयुर्वेदाला एक खूप मोठी दिशा देतोय. मॉडर्न हेल्थकेअर मध्ये इंटिग्रेट करतोय. आय एम शुअर आपल्या सगळ्याच कनेक्शन्सचा बिझनेसमध्ये, एक्सपान्शनमध्ये, अदरवाईज नक्की उपयोग होईल. गरजे मराठीला देखील आम्ही ह्या वर्षी, पुढच्या वर्षी नक्की मदत करू. आम्ही अशा स्टेजला आलो असू की ऑन पर्सनल लेवल और फ्रॉम कंपनी लेवल वी विल बी डेफिनेटली बी हेल्पिंग गरजे मराठी ग्रुप ॲज वेल. 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद गानू यांचं, पाध्ये सरांचं, आय मीन सगळ्याच टीमचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. हा प्रवास असाच पुढे जाईल ह्याबद्दल मला जरा देखील शंका नाहीये. आणि लवकरच भेटू. आज ऑनलाईन पद्धतीने भेटतोय. थँक्यू अगेन टू ऑल ऑफ यू. अँड वी विल बी मीटिंग इच अदर, वी विल बी हेल्पिंग इच अदर अँड कॉन्ट्रीब्यूट टू दी ओव्हरऑल जीडीपी ऑफ महाराष्ट्र अँड ओव्हरऑल ऑल्सो टू दी मराठी एंटरप्रेन्योर कम्युनिटी. थँक्यू सो मच. नमस्कार विजयजी, आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे. थोडासा नाही, अर्धा तास उशीर झालाय. सो पुढल्या लोकांना लवकर आटपाल सांगायला आपल्याला. येस येस थँक्यू तळेले साहेब. तुम्ही प्रत्यक्ष ज्यांना हा फायदा झालाय त्याची उदाहरणं समोर ठेवल्यामुळे आपल्याला असं प्रत्यक्ष आपण काय काम करतोय हे सांगता आलं आणि त्या तिघांनाही त्यांचे अनुभव शेअर करता आले. त्यानंतर आता आपण थेट ऑस्ट्रेलियात वास्तव्याला असलेले डॉक्टर सुधीर काळे यांच्याकडे जाऊया. काळे सर. सगळ्यांना विनंती आहे, प्लीज वेळाकडे लक्ष ठेवा. शॉर्ट करायला लागेल. सॉरी फॉर दॅट. प्लीज. ओव्हर टू यू डॉक्टर सुधीर काळे. नमस्कार. गरजे मराठीच्या 10व्या वर्धापन निमित्त सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन. वर्धापन ॲज अपोज टू बर्थडे यामध्ये फरक आहे. वर्धापन म्हणजे यू कीप ग्रोईंग, बर्थडे जस्ट रिफर्स टू द डेट यू वर बॉर्न. आणि गरजे मराठीच्या बाबतीत हे सर्व अतिशय सत्य आहे की अतिशय जवळीक असल्यामुळे मी रोज गरजे मराठीचे वेगवेगळे प्रोजेक्ट पाहतो. आनंद गानू आणि बाकीच्या टीमच्या वास्ट ॲम्बिशन्स बघतो. आणि हा वृक्ष आंब्याचा असो का वडाचा असो तो वाढतच जाणार आहे. एनिवे, जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची ॲक्टिव्हिटीजची ओळख झाली तेव्हा आपण माझं नाव ऐकलं नसेल. याला एक कारण आहे. ऑकलंड, मेलबर्न, सिडनी ही सगळी उद्योगाची शहरं आहेत. मी राहतो गोल्ड कोस्टला, जे उपभोगाचं शहर आहे. तर हे लोकांना मी एवढंच सांगू शकतो की तुम्ही सिडनी, मेलबर्न, ऑकलंडमध्ये भरपूर काम करा आणि जेव्हा भोग घ्यायचा असेल तेव्हा गोल्ड कोस्टला या. मी तुमची चांगली तयारी करेल, चांगली देखभाल करेल. आणि व्हेरी क्विकली एक गोष्ट मला सांगायची होती की इनोव्हेशन अकॅडमीमध्ये मी इन्वॉल्ड आहे. ॲक्सिलेटर प्रोग्राममध्ये आहे. 4 कोर्समध्ये मी एक पाहिलं की आपला फोकस सगळ्या प्रॉडक्ट्सवर आहे. अमेरिकेत 90% GDP सर्व्हिसेसमधनं मिळतं. भारतात पण 50% GDP सर्व्हिसेसमधनं मिळतं. तर आपला फोकस थोडा जर सर्व्हिसेसकडेच आपण जर घालू शकलो तर त्याचा बऱ्याच लोकांना फायदा होईल. बिकॉज दॅट्स वेअर द बँग फॉर द बक इज. आणि दुसरं एक सांगायचं होतं की आपला टेक्नॉलॉजीवर भरपूर भर आहे. आपला आहे. तर आपण थोडा आर्ट्स आणि नॉन ट्रेडिशनल इंडस्ट्रीज ज्यामध्ये भारतीय जास्त जात नाहीत त्याच्यावर पण आपण थोडा भर दिला तर त्याचा बऱ्याच लोकांना फायदा होईल. आता मी कस्टमर एक्सपिरियन्समध्ये काम करतो. ज्यांच्याशी माझा संबंध आला आहे त्यांना माहिती आहे मी कसिनो इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तर भारतीय विशेष त्यात नाही, त्यात मराठी माणूस तर बिलकुलच नाही आहे. तर सुंदर पिचाय,
सत्या नडेला होऊ शकतील अमेरिकेत, जगात अजूनही, पण जास्त जुबिन मेहता होत नाहीत. आपल्याकडे अमर्त्य सेन किंवा चंद्रशेखर नोबेल प्राइजेस मिळू शकतील, अजूनही मिळतील, पण जास्ती विक्रम सेठ होत नाहीत. तर थोडा कला आणि नॉन ट्रेडिशनल इंडस्ट्रीज याकडे जर गर्जे मराठींनी भर दिला तर त्याचा फार फायदा होईल असं मला वाटतं. वन्स अगेन हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन टू एव्हरीबडी अँड आय लुक फॉरवर्ड टू पार्टिसिपेटिंग इन द अनअबाउंडेड ग्रोथ ऑफ GMG. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.